दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षांदेही च पार्वती। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि हा मार्गशीर्ष महिना व्रतवैकल्यांसाठी सणावारांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा महिना होय। तसेच मार्गशीर्ष महिना हा साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना म्हणून देखील ओळखलं जातं। मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा जी या इंग्रजी वर्षातली म्हणजे 2024 या वर्षातली शेवटची पौर्णिमा असणार आहे आणि या पौर्णिमेला दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंती या दोन्ही गोष्टींचा संयोग जुळून आलेला असतो। नक्की आपण या दिवशी काय काय करावं याबद्दलची धार्मिक माहिती मी तुम्हाला देणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला आपण पौर्णिमेची वेळ जाणून घेऊया, जी जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं। पौर्णिमेचा प्रारंभ नक्की कधी होतोय, कधी संपतोय याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। तर बघा, 14 डिसेंबर 2024ला शनिवारच्या संध्याकाळी 4:59 पौर्णिमेला प्रारंभ होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी 2:31 ही पौर्णिमा समाप्त होत आहे। पौर्णिमेची वेळ तुम्हाला कळली, आता पुढच्या गोष्टी आपण जाणून घेऊया। तर बघा, मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून त्याचबरोबर काशीपुराधेश्वरी अन्नपूर्णा माता हिच्या जयंतीसाठी सुद्धा ओळखली जाते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करून दत्त जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी होते, पण आपल्यापैकी प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणारी अन्नपूर्णा देवी हिची देखील पूजा या दिवशी व्हायला हवी। कारण अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य आपल्या स्वयंपाकघरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही, बरकत राहते, सर्वजण व्यवस्थितपणे खाऊ पिऊ शकतात, सर्वांचं पोट जे चांगल्या पद्धतीने भरतं। किंवा शेतकरी राजासुद्धा जे काही अन्नधान्य पिकवतो तर त्या अन्नधान्यात वास करणारी देवी म्हणजे साक्षात भगवान शिवांची पत्नी माता पार्वती आणि तिचंच हे रूप अन्नपूर्णा देवी। तर या अन्नपूर्णा देवीचा जन्मसुद्धा मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला होता, त्यामुळे मग या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणून देखील ओळखलं जातं। दिनदर्शिकेवर दत्त जयंतीची तिथी ही शनिवारची अर्थात 14 डिसेंबर 2024ची दाखवलेली असल्यामुळे तुम्ही दत्त जयंतीचा उपवास शनिवारी सकाळी करून तो संध्याकाळी देखील सोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सोडला तरी पण चालेल, म्हणजे एकादशीप्रमाणे आपला हा उपवास होऊ शकतो। आता ज्यांच्या घरी दत्त महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तर त्यांनी मूर्तीला अभिषेक करून किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे पूजा करू शकता। आणि ज्यांच्याकडे दत्त महाराजांचं कोणतंही रूप नाही आहे तर असं आपण म्हणू शकत नाही। याचं कारण म्हणजे आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची किंवा कुणी त्याला रंगनाथसुद्धा म्हणतं, तर रंगनाथ किंवा बाळकृष्ण म्हणजे काय तर विष्णूंचा अवतार आणि दत्तगुरू हे सुद्धा विष्णूंचंच रूप किंवा विष्णूंचाच अवतार म्हणून ओळखले जातात। तर आपण आपल्या देवघरातल्या बाळकृष्णालाच या दिवशी दत्तगुरू मानून त्यांची पूजा करू शकतो। तर बाळकृष्णाच्या मूर्तीला या दिवशी आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे। देव्हाऱ्यामध्ये स्थापन करताना आपण या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीला नवीन म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे खास करून घालू शकतो किंवा तुमच्याकडे कृष्ण जयंतीच्या निमित्ताने तुम्ही जे कपडे आणले असतील बाळकृष्णाच्या मूर्तीला तेच या दिवशी स्वच्छ धुवून वाळवून नंतर घातले तरी पण चालतील। आणि बाळकृष्णाला या दिवशी आपण चंदनाचा गंध लावू शकतो आणि दत्तगुरू म्हणून आपण त्यांची पूजा करतोय तर पिवळ्या रंगाची फुलं म्हणा किंवा तुळशीपत्र म्हणा, गुलाल असेल तर तो देखील तुम्ही वाहू शकता। दत्तगुरूंच्या आवडीचा नैवेद्य त्यामध्ये घेवड्याची भाजी येते, त्याचबरोबर वरण भात आणि काही गोड पदार्थ, त्यामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाचा काही पदार्थ बनवता आला तर तो देखील तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता। अजून तुम्हाला याबद्दल विशेष काही माहिती असेल तर त्यानुसार तुम्ही दरवर्षीप्रमाणे पूजा देखील करू शकता। दत्तगुरूंची स्तुती करायची म्हणून किंवा त्यांना प्रसन्न करायचं म्हणून या दिवशी आपण दत्तबावन्य असेल, दत्तगुरूंचे विविध श्लोक असतील, मंत्र असतील किंवा अध्याय असतील यांचं देखील वाचन करू शकतो। दत्त जन्माची तुम्हाला कथा ऐकायला मिळाली किंवा वाचायला मिळाली तर तुम्ही ती देखील वाचू शकता, ऐकू शकता। यामुळे आपल्याला दत्त महाराजांचा जन्म नक्की कशा पद्धतीने झाला होता किंवा कुठे झाला होता, काय नेमकी कथा आहे, आपल्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा आपण ती समजावून सांगू शकतो आणि त्यांच्यावर सुद्धा धार्मिक संस्कार करू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करता येईल। आणि आपण दत्तगुरूंचा जेव्हाही फोटो पाहतो किंवा मूर्ती पाहतो तर त्यांच्या आसपास आपल्याला गाय, कुत्रा हे प्राणी दिसून येतात। तर आपण या दिवशी गाईला त्याचबरोबर कुत्र्याला देखील नैवेद्य द्यावा, जेणेकरून
भरभरून अशा मुक्या झोळीला किंवा मुक्या जीवांना आपण अन्नदान केलं तर दत्तगुरू आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील, आपल्या घराण्याला ते भरभरून आशीर्वाद देतील आणि मुक्या जीवांचा आशीर्वाद घेणं कधीही चांगलं असतं. त्यामुळे आपल्या पुण्यामध्ये भर पडते आणि हे पुण्य आपल्याला कधीही म्हणजे जेव्हा आपल्यावर खास करून काही संकट असतं तर तेव्हा नक्कीच कामात येतं. आता आपण अन्नपूर्णा जयंतीबद्दल बोलूया. भगवान शिवशंकरांची पत्नी माता पार्वती हिचंच हे रूप आहे, जिला आपण अन्नपूर्णा देवी म्हणून आपल्या देवघरामध्ये पूजत असतो. आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवी ठेवताना आपण ती धान्यामध्ये ठेवायची असते, डायरेक्ट आपण आसनावर तिला ठेवायचं नाही. कारण तिला म्हणताच काय अन्नपूर्णा, की जी अन्नधान्यात वास करते, म्हणून तिला तांदळामध्ये किंवा कोणत्याही एका प्रकारच्या धान्यामध्ये आपण ठेवू शकतो. तर ज्यांना अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे त्यांनी या दिवशी घेतली तर अतिउत्तम, कारण अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करत आहोत. तर मूर्ती घेतल्यानंतर तिची स्थापना वगैरे कशी करायची, काय विधी असतो याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनलवर आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यानुसार स्थापना करा. आणि अन्नपूर्णा जयंती आहे त्यानिमित्ताने आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम देवी अन्नपूर्णेला देखील पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं. देवीची मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची. त्यानंतर एक ताट किंवा परात घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि त्या अक्षतांवर देवी अन्नपूर्णेला ठेवायचं आहे. अन्नपूर्णा देवीला ठेवल्यानंतर आपण तिला हळदी कुंकू वाहायचं आहे, फूल वाहायचं आहे, लाल रंगाचं फळ असेल किंवा आता ऋतुमानानुसार आपल्याकडे जी फळं उपलब्ध होतात त्यापैकी कोणतंही एक फळ ठेवायचं. धूपदीपांनी मातेला ओवाळून घ्यायचं. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेही च पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नमः हा म्हणायला अतिशय साधा सोपा पण अतिशय प्रभावी असणारा मंत्र तुम्ही म्हणू शकता. यानंतर साधारणतः आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ तुम्ही अखंडच घेतले पाहिजे असा काही नियम नाही. तुटलेले घेतले किंवा तुकडा तांदूळ जो असतो तो घेतला तरी पण चालेल. याचं कारण म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे काही अन्नधान्य बरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये भरून ठेवतो किंवा आपण शेतकरी असाल तर आपल्या घरामध्ये पोतीच्या पोती जे काही धान्य असतात तर ते धान्य कुठे अखंड असतं. बऱ्याच वेळा मशीनमधून काढताना ते धान्य तुटूनही येतं, तरी पण आपण ते खातोच ना. आणि ही अन्नपूर्णा देवी सर्वच प्रकारच्या अन्नधान्यात वास करते. त्यामुळे आपण धान्यार्पण करण्यासाठी जे काही धान्य घेणार आहोत ते अगदी अखंडच असलं पाहिजे किंवा अक्षतांप्रमाणेच ते तांदूळ न तुटलेले असायला पाहिजे असं काही नाही. जसा तांदूळ तुमच्याकडे असेल तसा घ्या, फक्त तो थोडासा निवडून घ्या. त्याच्यामध्ये खडे वगैरे असता कामा नये किंवा किडे असता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता आपल्याला अन्नपूर्णा देवीवर धान्यार्पण करायचं आहे. जसं आपण कुंकुमार्चन करतो म्हणजे काय कुंकवाचा अभिषेक देवीवर करतो, तर इथे आपल्याला धान्याचा अभिषेक करायचा आहे. जे तांदूळ आपण घेतलेले आहेत तर तेच आपण थोडे थोडे आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायचे आणि अन्नपूर्णा देवीला आपण ताटामध्ये स्थापन केलेलं असतं थोड्याशा अक्षतांवर. तर अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून ते तांदूळ खाली जातील अशा पद्धतीने वाहत जायचे आहे. एक सेपरेट म्हणजे प्रत्यक्ष व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर धान्यार्पण कसं करावं, की ज्यांना सांगून समजत नसेल की कशा पद्धतीने या सांगताय वगैरे. एवढं काही अवघड नाही, फक्त देवीच्या डोक्यावरून ते तांदूळ खाली गेले पाहिजे अशा पद्धतीने ती ओंजळ देवीच्या डोक्यावर धरायची आणि हळूहळू तांदूळ खाली सोडत जायचे. आणि त्यावेळेस आपण मनातल्या मनात किंवा आपल्याला ऐकू येईल अशा आवाजामध्ये ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र म्हणत राहायचा. तर मग जेवढे तांदूळ तुमच्याकडे असतील, जेवढे तुम्ही घेतले असतील तेवढे देवीच्या डोक्यावरून वाहत राहायचे. साधारणतः अन्नपूर्णा देवीच्या मानेपर्यंत किंवा मूर्ती पूर्ण झाकेपर्यंत आपल्याला हे धान्यार्पण करत राहायचं आहे. त्यानंतर काय करायचं, देवीची मूर्ती साधारणतः 15-20 मिनिटं त्या धान्यात तशीच राहू द्यायची. तोपर्यंत तुम्ही तुमची बाकीची कामं आवरू शकता. आणि 15-20 मिनिटं किंवा त्याहूनही थोडाफार जास्त वेळ झाला तर हरकत नाही, पण मग त्यानंतर आपल्याला मूर्ती काढून घ्यायची आहे, साईडला ठेवायची आहे. आणि आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती अगोदर ज्या वाटीमध्ये ठेवलेली होती तर त्यातले तांदूळ चांगले असतील तर आपल्या धान्यामध्ये मिसळून द्यायचे आणि थोडेफार काळपट झाले असतील, खराब झाले असतील तर आपण हे तांदूळ पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे. आणि या धान्यार्पणामधले थोडेसे तांदूळ त्या वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर बाकीचे जे तांदूळ असतील धान्यार्पण केलेले ते आपण पुन्हा आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवून द्यायचे.
यानंतर काय करायचं, अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण एखाद्या छोट्याशा पाटावर किंवा चौरंगावर ठेवायची त्या धान्याच्या वाटीसह, आणि तिला संपूर्ण आपल्या स्वयंपाकघरामध्ये म्हणा किंवा आपलं जेवढं घर असेल किंवा तुळशीचं वृंदावन असेल तिथे सगळीकडे फिरवायचं आहे. कारण हा तिचा जन्मदिवस असतो, तर आपण तिला आपलं संपूर्ण घर दाखवायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण स्वयंपाक करतो, खास करून आपली गॅसची शेगडी असते, चूल असते किंवा ज्याच्यावर तुम्ही दररोज स्वयंपाक करतात, तर त्याचीही पूजा करायची. तिथेसुद्धा अन्नपूर्णा देवीची पुन्हा पूजा करायची आणि पुन्हा अन्नपूर्णा देवीला आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन करून द्यायचं. स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण पूजा करतो तर आपल्या गॅसच्या शेगडीवर म्हणा किंवा चुलीवर म्हणा आपण या दिवशी स्वस्तिक काढावं कुंकवाच्या किंवा हळदीच्या मदतीने, किंवा आपली स्वयंपाकघराची जी भिंत असते त्याच्यावर सुद्धा आपण ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र लिहू शकतो. आणि लिहिणं एवढं शक्य नसेल तर तुम्ही साधं स्वस्तिक काढलं आणि संपूर्ण तुमच्या स्वयंपाकघराच्या तिथे धूपदीपांनी अन्नपूर्णा देवीला आणि तुमच्या संपूर्ण त्या शेगडीला ओवाळलं तरी पण चालतं. अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आपण देवघरामध्ये स्थापन करून द्यायचं आणि अशा पद्धतीने ही साधीसुधी आपली अन्नपूर्णा जयंतीच्या निमित्ताने पूजा होऊ शकते. आणि हो, देवीकडे प्रार्थना करायला विसरायचं नाही की माझ्या घरामध्ये अन्नधान्याची सदैव बरकत राहू दे आणि तुझ्या कृपेने माझं घर धनधान्याने भरलेलं राहू दे, अशा पद्धतीने तुम्ही प्रार्थना करायची आहे. अन्नपूर्णा देवीची ही पूजा तसेच तिचा धान्यार्पण विधीसुद्धा तुम्ही एकतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजेनंतर करू शकता किंवा रविवारी दुपारपर्यंत करून घेतला तरी पण चालेल. आता कॅलेंडरवर उदय तिथीनुसार पौर्णिमेची तिथी 15 डिसेंबर हीच दाखवलेली आहे, रविवारचा दिवस. तर या दिवशी आपल्याला अजून काय काय करता येईल, कोणते उपाय करता येतील याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते. बघा, पौर्णिमा म्हटली की या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची परंपरा असते. तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढते आणि देवी आपल्या घरामध्ये अखंडपणे वास करते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायसुद्धा करावे आणि हे उपाय कशा पद्धतीने फलदायी ठरू शकता याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. बघा, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण पौर्णिमेच्या दिवशी देवी देवता पिंपळाच्या झाडावरून आपले स्थान सोडतात आणि पौर्णिमेच्या दिवशी पिंपळावर फक्त माता लक्ष्मी वास करते असं मानलं जातं. तशा विविध आख्यायिका आहे, त्यापैकीच ही एक आख्यायिका की या दिवशी पिंपळाच्या झाडावर फक्त देवी लक्ष्मीचाच वास असतो. तर पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच तुम्ही त्याला दूध देखील अर्पण करू शकता. यामुळे धनसंपत्ती किंवा पैसा येण्याच्या मार्गामध्ये आपल्याला जे काही अडथळे तयार होतात किंवा दोष आडवे आलेले असतात तर ते सुद्धा दूर होतात. दुसरा उपाय असा आहे की पौर्णिमा म्हटलं की आपण चंद्रदेवांना अर्घ्य देतो. त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय झाला की आपण काय करायचं, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1-2 चमचे गाईचं दूध मिक्स करायचं, अखंड तांदूळ म्हणजे काही अक्षतासुद्धा टाकायच्या. त्यानंतर तुमच्याकडे बेलपत्र असेल तर तेही टाका, नसेल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये दूध आणि अक्षता मिसळल्या तरी पण चालेल. हे दूध मिश्रित पाणी चंद्राला वाहताना आपल्याला ते जमिनीवर पडू द्यायचं नाही आहे, म्हणून काय करायचं, खाली एखादं भांडं ठेवायचं किंवा एखादं झाड असेल तिथे ते पाणी पडलं पाहिजे. अशा पद्धतीने चंद्राला अर्घ्य द्यायचं, चंद्राकडे पाहायचं आणि चंद्राकडे पाहत पाहत आपल्याला ओम नमः शिवाय किंवा ओम सौम सोमाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि चंद्रदेवांना ते अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राला अशा पद्धतीने अर्घ्य दिल्यामुळे काय होतं, आपला जो काही मानसिक ताण असेल किंवा आपल्याला जे काही छोटे मोठे आजार सतत सतावत असतात तर त्यापासून आपल्याला आराम मिळू शकतो. यानंतर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी एकतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला किंवा अगदी सकाळी हळदीने स्वस्तिक आपल्याला बनवायचं आहे. कुठे? मुख्य दरवाजावर. आणि हळदीने ते स्वस्तिक बनवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला थोडासा कुंकवाचा टिपका देखील लावायचा आहे किंवा चंदनाचा टिपकासुद्धा लावायचा आहे. म्हणजे जे काही स्वस्तिक आपण काढतो त्याचा जो काही मध्यबिंदू असतो त्याच्यावर आपण एकतर कुंकवाचा किंवा चंदनाचा टिपका द्यायचा. पण स्वस्तिक मात्र हळदीने काढायचं हे मात्र लक्षात ठेवा. यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे ती दूर होते आणि घरामध्ये एक प्रकारचं चैतन्य येतं. याशिवाय या मार्गशीर्ष पौर्णिमेला तुळशीची पूजा करताना आपण तिला पाणी अर्पण करायचं नाही, कारण या दिवशी रविवार आहे. रविवारी तुळशी मातेला आपण पाणी अर्पण करू शकत नाही. पण एखाद्या छोट्या भांड्यात आपण थोडंसं दूध घेतलं, म्हणजे साधारणतः 1-2 चमचे दूध घेतलं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली, तर असं हळद मिश्रित दूध तुळशीच्या मुळाशी नक्की अर्पण करू शकतो. यापेक्षा जास्त दूध तुळशीच्या मुळाशी टाकू नका, नाहीतर आपलं तुळशीचं रोप विनाकारण खराब होऊन जाईल.
आणि तुळशीला अशा पद्धतीने हळद मिश्रित दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्यायचं, त्याच्यावर चंदनाचा किंवा हळदीचा टिपका लावायचा आणि ते तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला पुरून द्यायचं आहे. यामुळे सुद्धा आपल्या ज्या काही धनसंपत्तीच्या समस्या असतात त्या दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैवपणे वास करते. या दिवशी तुम्ही तुळशी मातेला एक तुपाचा दिवासुद्धा लावू शकता आणि ज्यांच्याकडे गाईचं तूप नसेल तर त्यांनी आपलं साधं वनस्पती तूप घेतलं, ज्याला डालडा असंही म्हटलं जातं, किंवा तेलाचा दिवा लावायचा असेल तर तोही लावू शकता. मात्र त्या डालडा तुपामध्ये किंवा त्या तेलामध्ये तुम्ही थोडीशी हळद मात्र टाकायची आहे, किंवा मग तुम्ही वात बनवताना तिलाच थोडीशी हळद लावली आणि ती पिवळी करून मग तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला तरी पण चालतो. यानंतर तुम्ही या दिवशी महालक्ष्मी व्रताची जी काही कथा आहे ती जर वाचली तर चांगलंच राहील, किंवा महालक्ष्मी अष्टकम असतं तेही तुम्ही वाचू शकता. अन्नपूर्णा मातेची कथा असते, म्हणजे बऱ्याचशा अशा सेवा आहेत की त्या आपण या दिवशी केल्या पाहिजे. पण मग 2 सण एकत्र आले किंवा 2 तिथी एकत्र झाल्या की भरपूर आपला गोंधळ उडतो, घरातलीही कामं आपल्याला पाहायची असतात आणि रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, भरपूर गोष्टी आपल्याला या दिवशी कराव्याशा वाटतात. त्यामुळे मग बघा, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला करायचं आहे आणि जे होणार नाही ते सोडून द्यायचं. मी तुम्हाला माहिती देण्याचं काम करत आहे. बघा, ज्यांना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये खूप जास्त त्रास होत असेल किंवा ज्यांना असं वाटत असेल की आपलं वैवाहिक जीवन सुखी आहे आणि ते इथून पुढे सुद्धा चांगलं सुखी आणि समाधानाने चालू राहावं, तर आपल्याला काय करायचं आहे, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये हळकुंड, पण ते लेकूरवाळं असावं, म्हणजे त्याला फाटे फुटलेले असावे, त्याचबरोबर एक सुपारी ठेवायची आहे आणि हे जे गाठोडं असतं ते आपण आपल्या देवघरात ठेवून दिलं की पुढच्या पौर्णिमेच्या वेळेस आपल्याला ते हळकुंड आणि सुपारी वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे आणि कपडा तसाच सांभाळून ठेवायचा, जो तुम्ही पुढे एखाद्या पूजा अर्चांच्या वेळेस वापरू शकता. यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात आणि पती पत्नींना चांगल्या प्रकारचं सौख्य लाभतं आणि त्यांचं एकमेकांबद्दलचं जे काही नातं आहे ते जास्तीत जास्त दृढ होत राहतं. पौर्णिमेच्या रात्री नदीकाठावर दिवे लावण्याची परंपरा आहे. नदीकाठ दिव्यांनी उजळून निघाला पाहिजे असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवसभरात आपण नदीमध्ये जर स्नान केलं तर मग आपल्या पापांचं क्षालन होतं, आपली पापं धुतली जातात असं म्हटलं जातं. पण बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही आणि सध्या तर थंडीचे दिवस सुरू आहे. मग या गोष्टी केल्यामुळे आपल्याला जेवढं पुण्य मिळतं तेवढंच पुण्य आपल्याला फक्त हा उपाय केल्यामुळे मिळणार आहे आणि आपलं वैवाहिक जीवन सुखी व्हायला सुद्धा मदत होणार आहे. पती किंवा पत्नी दोघांपैकी कुणीही हा उपाय करू शकतं किंवा दोघांनी सोबत केला तरी पण चालेल. मंडळी, मार्गशीर्ष पौर्णिमा या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या आणि अन्नपूर्णा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.